आणखी एका मोठी बातमी आहे। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये छेडछाड करणारा व्यक्ती रंगेहात पकडला गेलाय। राष्ट्रवादी एसपीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांनी या व्यक्तीला रंगेहात पकडलेला आहे। हा व्यक्ती तिकडच्या सीसीटीव्ही मध्ये छेडछाड करत होता आणि त्यावेळेला निलेश लंके यांच्या समर्थकांनी त्याला पकडले। सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये छेडछाड करण्याचा त्याचा प्रयत्न निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला। निलेश लंके यांनी व्हिडिओ ट्विट करत माहिती दिलेली आहे याविषयीची। तर तांत्रिक विभागातील कर्मचारी असल्याचं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे। पण केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा भेटतो कसा हा व्यक्ती, असा सवाल निलेश लंकेंनी उपस्थित केलाय। एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला, ज्या ठिकाणी पोलिसाचा पार आहे, CRPFचा पार आहे, आर्मीचा पार आहे, त्या ठिकाणी येऊन ज्या बाजूला मेन गेट आहे त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो। तर कलेक्टरला सुद्धा त्या बाबतीत काही पूर्णतः माहिती नव्हती। CCTV फुटेजवाला माणूस सुद्धा असू शकतो, पण CCTV फुटेजवाला असू नाही तर कुणी पण असू, विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करताना त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे। प्रशासनाने जरी सांगितलं अधिकृत माणूस, तर त्या बाबतीत त्याच्याकडे एखादा ID कार्ड पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।